दिवसभरात घडलेल्या प्रत्येक बातमीचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत गावोगावी 24 तासच्या माध्यमातून। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा एक नवा लिफाफा पॅटर्न सुरू करण्यात आलाय। बिहार आणि गोवा पॅटर्ननुसार यंदाचे विधानसभा उमेदवार ठरणार असल्याची माहिती आहे। भाजपचे निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात जाऊन इच्छुकांच्या भेटी तसंच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोण उमेदवार असायला हवा याची माहिती घेतली जाते। अमित शहांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक झाली। या बैठकीत महायुतीचं सरकार आणू अशी ग्वाही अमित शहांना एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। तसंच जागा वाटप लवकर जाहीर करण्याची विनंतीही शिंदेंनी अमित शहांकडे केली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। भाजपने प्रत्येक विधानसभेतील मतदारसंघासाठी प्रभारी नियुक्त केले। आजपासून नाशिकमध्ये याचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे। नाशिक पूर्वसाठी चित्रा वाघ, नाशिक पश्चिमसाठी नंद महाजन तर नाशिक मध्यसाठी खासदार स्मिता वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अमित शहांच्या सोबळाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात स्वाभिमान असेल तर ते योग्य निर्णय घेतील असा टोला रोहित पवार यांनी लगावला। तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी जनता महायुतीला हद्दपार करेल असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला। नांदेडमध्ये महायुतीत रस्सी खेच पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीए बालाजी खदगावकर निवडणूक रिंगणात उतरलेत। त्यांनी मुखेड विधानसभेवर दावा करत थेट भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांना आव्हान दिले। खदगावकरांनी मुखेडमधून निवडणूक लढण्याची घोषणा केली। 2024 साली महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलाय। अमित शहांनीही महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचं मान्य केल्याचं चेन्नीथला म्हणाले। तर महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास ठरलं असल्याचं नाना पटोले म्हणाले। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीत जुंपली वाहतूक कोंडीमुळे चाकण एमआयडीसीमधून कंपन्या बाहेर जात असल्याचा आरोप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। मतदारसंघातील समस्या कायम असून विकास झाला नसल्याचा आरोप अक्षय जाधव यांनी केलाय। वाशीमध्ये बेरोजगार तरुणांच्या मुद्द्यावरून खडाजंगी सुरू आहे। तुम्ही बिनकामाचे आमदार निवडून दिले, तरुणांना रोजगार नसल्यानं त्यांचे विवाह होत नाहीयेत, यासाठी स्थानिक आमदारांनी आंदोलन उभं केलं पाहिजे अशी मिश्किल टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार अमित झणक यांच्यावर केली। त्याला झणक यांनी उत्तर दिलं। अजित पवार गटाचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी पुन्हा एकदा महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले। महिलांच्या दिसण्यावरून भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य एका कार्यक्रमात केले। या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनीही भुयार यांच्यावर टीका केली आहे। पुण्यात भाजपच्या बैठकीत राडा झालाय। खडकवासला मतदारसंघात आमदार भीमराव तापकीर, इच्छुक नगरसेवक प्रसन्न जगताप आणि भाजप नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यातील उमेदवारीवरून खडाजंगी झाली। भाषणाच्या मुद्द्यावरून या तिघांमध्ये वाद निर्माण झाला। बीडच्या हिरापूरमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। जायकवाडी धरणातील हक्काचं पाणी सिंचनासाठी मिळालं पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित केले, मात्र मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला। यवतमाळच्या पांढरकवडा गावात आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीनं रास्ता रोको केला। आंदोलकांनी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला, त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी धनगर ओबीसी समन्वयक समितीचे पांडुरंग मेरगळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध देखील नोंदवण्यात आला। वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची त्वरित बदली करावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांनी 1 ऑक्टोबरपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले। वाघमारे मनमानी पद्धतीने कारभार करत असून असंविधानिक काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे।